नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी वेगळ्या पद्धतीने गवारची भाजी बनवणार आहे. नेहमी एकाच पद्धतीची भाजी बनवून कंटाळा येतो आणि घरचे देखील ती भाजी खायला कंटाळा करतात. म्हणूनच तुमच्यासाठी अतिशय वेगळ्या पद्धतीने मी आज गवार भाजी बनवणार आहे. याआधी तुम्ही अशा पद्धतीने कधीही बनवली नसेल. चला तर मग बघूया भाजी कशी बनवायची ते. तर इथे मी गवारीच्या शेंगा स्वच्छ निवडून आणि त्या धुवून घेतलेल्या आहे. अशा आपल्याला मीडियम पद्धतीच्या शेंगा घ्यायच्या, जाड शेंगा घ्यायच्या नाहीत. जाड शेंगांची भाजी टेस्टी लागत नाही. तर आपण आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा आपल्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा. ओव्यामुळे खूपच टेस्टी ही गवारची भाजी बनते. तुम्ही याआधी ओवा भाजीमध्ये घातलेला आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि ओवा हा या भाजीमध्ये नक्की घालायचा आहे. ओवा चांगला फ्राय झालेला आहे. ओव्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे. आता यामध्ये आपण 2 मोठे कांदे बारीक कट केलेले ते घालूया आणि कांदा मस्त मऊसूद होईपर्यंत आपण परतून घेऊया. जास्त कांदा फ्राय करायचा नाही, थोडासा मऊसूद होऊ देऊ. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि कांदा मस्त फ्राय होऊ देऊ. कांदा फ्राय होऊस्तोवर आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 9-10 लसणाच्या पाकळ्या, 9-10 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतलेली आहे. ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि थोडेसे पाणी घालून याचं आपल्याला जाडसर असं वाटण करायचं आहे. जास्त बारीक याची पेस्ट आपल्याला करायची नाही. हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर हे बघा, अशा पद्धतीचं मी जाडसर असं वाटण याचं करून घेतलेलं आहे. इकडे आपला कांदा पण छान मस्त फ्राय झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचे आहे आणि बेसन पीठ सुद्धा यामध्ये मस्त 1 मिनिटभर चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. बेसन पीठ टाकल्यामुळे भाजी घट्ट बनते आणि टेस्टी सुद्धा बनते. बेसन पिठाचा मस्त वास येईपर्यंत हे मस्त फ्राय करून घेऊया, कच्चे राहता कामा नये. 1 ते 1.5 मिनिटामध्ये मस्त हे बेसन पीठ फ्राय होते. आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि मस्त यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त परतवायची गरज नाही मसाला. छान हे सर्व एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि धुवून ठेवलेली सर्व गवार यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. गवार ह्या मसाल्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. सर्व मसाला गवारीमध्ये मिक्स झाला पाहिजे. आपण ही भाजी कुकरमध्ये बनवत आहोत. कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी तयार होते आणि आपल्या गॅसची पण बचत होते. आणि सध्या गॅसचे खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे झटपट कुकरमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता यामध्ये 1 चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे. या भाजीमध्ये जास्त मसाले घालायची गरज नाही, नाहीतर ओरिजिनल टेस्ट येत नाही. आता हे सर्वसुद्धा आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हिरवी मिरची वापरल्यामुळे ही भाजी खूपच छान लागते आणि ओवा घातल्यामुळे खूप सुगंध येतो खाताना. मिक्स करून झाल्यावर आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त घालू शकता, पण ग्रेव्ही टाईप ही भाजी खूप छान लागते खायला. आता हे सर्व पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण कुकरला झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. जास्त वेळ लागत नाही या शेंगा शिजायला. कुकर गॅसवरून खाली उतरून घेतला आहे आणि त्याची वाफसुद्धा मी काढून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान ही गवारची भाजी तयार झाली आहे. आपण नेहमीच लाल मिरची घालून ही भाजी बनवतो, पण हिरवी मिरचीमुळे ही खूपच छान बनते. एकदा नक्की बनवा हिरवी मिरची घालून ही भाजी. आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आपली ही भाजी.
तर कशी वाटली अशी ही वेगळ्या पद्धतीची गवार भाजी? एकदा तुम्ही या पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड, खूप छान लागते. ही गवार भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. अप्रतिम लागते खायला. तर नक्की बनवून पहा अशी नवीन पद्धतीची ही गवार भाजी. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करायला विसरू नका. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या पद्धतीने गवार भाजी बनवलेली आहे का? आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.